शहरात पुन्हा पुराचा धोका निर्माण झाल्याने महापालिकेने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। कृष्णेची पाणी पातळी 25 फुटांवर गेल्याने कधीही स्थलांतर करावे लागेल अशी सूचना नदीकाठच्या नागरिकांना देण्यात आली आहे। सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील पाणी पातळी गतीने वाढत आहे। रविवारच्या तुलनेत सोमवारी सकाळपर्यंत तब्बल 8 फुटाने पाणी पातळी वाढली। रात्रीत वाढलेल्या पाण्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे। 30 फुटांवर पाणी पातळी गेल्यानंतर नदीकाठी असलेल्या सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाल रोडवरील शिव मंदिर परिसर, काकानगर, दत्तनगर, मगमश कॉलनी या भागांमधील नागरिकांचे स्थलांतर करावे लागले। त्यामुळे महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सोमवारी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या। बैठकीनंतर अतिरिक्त आयुक्तांनी नदीकाठच्या लोकवस्त्यांची पाहणी केली, नागरिकांशी संवाद साधून सतर्क राहण्याबाबत सूचना दिली। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनाने संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे। अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आवश्यक त्या सोयी सुविधांसह यंत्रणा सज्ज आहे। 2 स्वतंत्र पथके, NDRF आणि महापालिका अग्निशमन दल अशी पथके तयार आहेत। अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे। आयुक्त गुप्ता यांनी सांगितले की आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत 24 तास वॉर रूम कार्यरत असणार आहेत। पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे। त्यांना मदतीची आवश्यकता असल्यास वॉर रूमशी संपर्क करावा। अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही यासाठी जाहीर करण्यात आले आहेत। प्रशासनाने यापूर्वी पूरग्रस्तांनी सोबत घ्यावयाची महत्त्वाच्या साहित्याची यादी प्रसिद्ध केली आहे। त्यानुसार नागरिकांनी स्थलांतरित होताना अत्यावश्यक साहित्य घेऊन महापालिकेने निश्चित केलेल्या निवारा केंद्रात किंवा अन्य ठिकाणी त्यांच्या सोयीने सुरक्षित स्थलांतरित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार। वाढत्या मागील 24 तासामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळं जवळपास 8 फुटाची पातळी कृष्णा नदीमध्ये वाढ झालेली आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि पुढील 24 तासामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढणारा पाऊस लक्षात घेता ही पाण्याची पातळी आता 26 फुटावरून जवळपास 30 फुटापर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे। आणि ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीनं ज्या भागामध्ये 30 फूट ते 35 फूट या दरम्यान पाणी पातळी गेल्यानंतर सन 2021चा अनुभव लक्षात घेता ज्या भागामध्ये पाणी जाईल तर त्या भागामधील नागरिकांना सतर्क राहून स्थलांतरित करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी जी आहे तर ती करण्यासंदर्भात सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आणि प्रत्येक तासाला माननीय आयुक्त महोदय असेल किंवा आमची सर्व कंट्रोल रूमची टीम पाणी पातळी आणि पडणाऱ्या पावसावर लक्ष ठेवून आहे, त्याच्यानुसार सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 36 निवारा केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत। त्या ठिकाणी सर्व ज्या काही अत्यावश्यक सोयीसुविधा आहेत तर त्यासुद्धा करण्यात आलेल्या आहेत। जसजशी पाणी पातळी वाढेल त्याप्रकारे वेगवेगळ्या भागामधील नागरिकांना स्थलांतरित करून चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे। धन्यवाद।